नमस्कार. या आहेत दिव्यांग अपंग सर्व प्रकारच्या योजना. नमस्कार. दिव्यांग अपंग माहिती ही माहिती दिव्यांग गरजूपर्यंत पोचायला हवी. महाराष्ट्र राज्याने अपंगांसाठी काही उपयुक्त अशा योजना काढल्या आहेत. या योजना विविध प्रकारच्या आहेत. या कोणकोणत्या योजना आहेत त्या पुढील प्रमाणे आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळ. महाराष्ट्रात जवळजवळ 60 लाख अपंग असून त्याचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने या महामंडळाची स्थापना केली आहे. हे महामंडळ अपंगांना रोजगार, स्वयंरोजगार व व्यवसायासाठी कर्ज मंजूर करते. राष्ट्रीय विकलांग वित्त एवं विकास निगम योजना. छोट्या उद्योगास कर्ज. व्यापार व खरेदी विक्री विषयक व्यवसायासाठी 1 लाख तर सेवा विषयक योजनांसाठी 3 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ज्यासाठी कर्ज घेतले आहे त्याच उद्देशासाठी त्याचा विनियोग करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित व्यवसाय हा अपंग व्यक्तीने चालवायला हवा. व्यवसायाच्या वाढीसाठी व व्यवसायासाठी नोकरांची सेवा आवश्यक भासल्यास 15% नोकर हे अपंग असायला हवेत. कृषी उद्योगासाठी कर्ज. या अंतर्गत शेती उत्पादन, सिंचन योजना, फळबाग, रेशीम उत्पादन, शेतीसाठीची यंत्रसामुग्री, अवजारे खरेदी, विहीर खोदणे, बी बियाणे, दुकान, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, डुक्कर पालन, शेती, मेंढी पालन, पशुउद्योग दुकान, शेतीमालासाठी बाजारपेठ मिळवण्यासाठी 5 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. वाहतूक व्यवसायासाठी वाहन खरेदी. या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते. ऑटो रिक्षासहित इतर वाहने या योजनेअंतर्गत खरेदी करता येऊ शकतात. अपंगांसाठी, दिव्यांगांसाठी सर्व प्रकारच्या योजना. मनोरुग्ण व आत्मरुग्ण अपंगांसाठी स्वयंरोजगार या योजनेअंतर्गत 3 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते. कर्ज देताना त्यासाठी करावा लागणारा कायदेशीर करार हा मनोरुग्ण व्यक्तीबरोबर करता येत नसल्यामुळे मनोरुग्णांचे आई वडील, कायदेशीर पालक, मनोरुग्णांचा सहचार, पत्नी अथवा पती यांच्याशी करार केला जातो. तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण आवश्यकतेनुसार कर्ज दिले जाते. कर्ज मंजूर करताना स्टेट बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वे अवलंबू जातात. लघुउद्योग. लघु उद्योगासाठी 3 लाखापर्यंत कर्ज मिळते. उद्योगातून साधन निर्मिती, फॅब्रिकेशन आणि उत्पादन करणे आवश्यक असून त्यासाठी अर्जदार अपंग व्यक्ती ही त्या उद्योगाची मालक अथवा मुख्य कार्यकारी अधिकारी असणे आवश्यक आहे. या लघुउद्योगात किमान 15% विकलांग व्यक्तींना रोजगार देणे गरजेचे आहे. मनोरुग्णांना मातापिता पालकांद्वारे संचालित संस्थांना संबंधित मनोरुग्णांच्या लाभासाठी कर्ज योजना. या योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. मनोरुग्णांच्या उत्पन्न मिळणाऱ्या साधनांसाठी पालक संघटनेला अर्थसहाय्य केले जाते. मात्र उत्पन्न मिळवण्याच्या प्रक्रियेत मनोरुग्ण व्यक्तीचा सहभाग असणे आवश्यक आहे. मिळणाऱ्या उत्पन्नात त्यांनाही सहभागी करून घेणे गरजेचे आहे. इतर योजनांसाठी असलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वे या योजनेसाठी लागू आहेत. अशा स्वयंसेवी संस्था राष्ट्रीय विकलांग वित्त एवं विकास निगम, फरीदाबाद यांच्याकडे कर्जासाठी थेट अर्ज करू शकतात.
दिव्यांग अपंग योजना 2023 अपंगांमधील प्रावीण्यता, कौशल्य तथा उद्योजकता विकास करण्यासाठी कर्ज योजना. अपंगांमधील प्रावीण्य, कौशल्य तथा उद्योजकता विकास करण्यासाठी विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण देण्याची योजना प्राधिकृत वाहिन्यांद्वारे राबविण्यात येते. वैयक्तिक थेट कर्ज योजना. कमी भांडवलात व्यवसाय करणे शक्य व्हावे या हेतूने या योजनेचा हा हेतू आहे. या योजनेअंतर्गत 2% व्याजदराने 20,000 रुपयापर्यंत रक्कम मिळते. हे कर्ज व्याजासहित मासिक, त्रैमासिक अशा समान हप्त्यात 3 वर्षात परत करायची असते. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना राष्ट्रीय विकलांग वित्त एवं विकास निगम फरीदाबाद या महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेता येणार नाही. जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र. जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रात खालील सेवा सुविधा पुरविल्या जातात. अपंगत्वाची तपासणी, दाखला, सहाय्यक उपकरणे पुरवणे, अस्थिव्यंगांसाठी 3 चाकी सायकल, व्हीलचेअर, कृत्रिम पाय, कॉलिपियर्स, कृत्रिम हात, कुबड्या, काठी, बूट इत्यादी. कर्णबधीर श्रवणयंत्र, प्रीस्कूल मतिमंद IO टेस्ट रिपोर्ट, प्रीस्कूल अंधकाठी, ब्रेल लिपी, टेप रेकॉर्ड्स, शैक्षणिक साहित्य इत्यादी उपकरणांच्या वापराविषयी मार्गदर्शन, सहाय्यक उपकरणाची दुरुस्ती, थेरपी सेवा. अपंगांसाठी शिशुवर्ग. अपंगांसाठी काम करणाऱ्या जिल्ह्यांमधील सर्व स्तरावरील लोकांसाठी प्रबोधनकारी कार्यक्रम राबवून अपंगत्वाची ओळख, प्रतिबंधात्मक उपाय व त्वरित निदान याची माहिती देणे. बौद्धिक चाचणी. मतिमंद व कर्णबधीर मुलांसाठी शिशुवर्ग. वयोगट 3 ते 6 वर्ष. वर्तन समस्येवर सुधार योजना. आवश्यक कागदपत्रे. तलाठी किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला, 2 फोटो, रजिस्ट्रेशन. अपंगांसाठी, दिव्यांगांसाठी योजना, समाज कल्याण विभागाच्या अपंगासाठींच्या योजना, शालांतपूर्व अपंग शिष्यवृत्ती. अपंग विद्यार्थी स्वावलंबी होण्यासाठी व त्यांना शैक्षणिक पात्रता करता यावी यासाठी सदर शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. इयत्ता 1 ते इयत्ता 10वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना अनुक्रमे 50 रुपये, 75 रुपये व 100 रुपये शिष्यवृत्ती दरमहा मंजूर केली जाते. अपंगांना सल्ला व मार्गदर्शन केंद्र. अपंगांना वैयक्तिक सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अपंग सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरू केले जाते. त्यात दररोज 20 ते 25 अभ्यागतांना मार्गदर्शन केले जाते. अपंग गुणवत्ता पुरस्कार. या योजनेत विभागीय मंडळात इयत्ता 10वी व इयत्ता 12वीमध्ये अंध, कर्णबधीर, अस्थिव्यंग या प्रवर्गातील प्रत्येकी 3 गुणवत्ताधारकांना रुपये 1,000 देण्याची योजना आहे. सदर योजनेअंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी या जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सदर योजना विभागीय पातळीवर राबविली जाते. अपंगांना लघु उद्योगासाठी वस्तुरूपाने मदत. या योजनेअंतर्गत जे अपंग मोटार, रिवायडिंग, घड्याळे, संगणक इत्यादी प्रशिक्षण पूर्ण करतात त्यांना त्यांच्या कामात सुलभता आणण्यासाठी रुपये 1,000 पर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. शालांत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती. अपंग विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक, व्यावसायिक तसेच तांत्रिक पात्रता प्राप्त करण्यासाठी सदर शिष्यवृत्ती राज्य शासनाकडून प्रदान केली जाते. इयत्ता 11वी ते पुढील पदवी, पदव्युत्तर पदविका, प्रमाणपत्र, औद्योगिक व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्ती दिली जाते. लाभार्थ्यांना ₹90 ते ₹210 पर्यंत दरमहा शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. अपंगांना वीज भांडवल योजना. अपंग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगारासाठी वीज भांडवल योजना कार्यान्वित केली आहे. अपंग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय, धंदा, उद्योग, शेतीपूरक उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडून ₹30,000 पर्यंत मर्यादेच्या स्वरूपात व प्रकल्प खर्चाच्या 20% अनुदान वीज भांडवल स्वरूपात देण्यात येते. उर्वरित 80% भाग बँकेकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध होतो. या योजनेअंतर्गत 1.5 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. अपंग ओळखपत्र. अपंगांना ओळखपत्र दिले जाते. हे ओळखपत्र समाज कल्याण अधिकारी व जिल्हा परिषदेमार्फत दिले जाते. त्याचा उपयोग विविध योजनांच्या लाभासाठी होतो. राष्ट्रीय व राज्य पुरस्कार योजना. अपंग व्यक्तींची क्षमता वाढविणे व जास्तीत जास्त अपंग व्यक्तींना नोकरी उपलब्ध होण्यासाठी कारखानदार, मालक, अधिकारी यांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्य पुरस्कार प्रदान करण्यात येतो. अपंगांसाठीच्या विविध सोयी सवलती. कृत्रिम अवयव व साधने पुरवणे. अपंग व्यक्तीचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने अस्थिव्यंग अपंगांसाठी क्वालिपेयर्स, कृत्रिम अवयव, 3 चाकी सायकल, कर्णबधिरांसाठी श्रवणयंत्र, अंध व्यक्तींना चष्मे, काठ्या, 10वी नंतर शिक्षण घेणाऱ्या अंध व्यक्तींना टेप रेकॉर्डर, 10 कोऱ्या कॅसेट दिल्या जातात. इतर साधनांसाठी ₹3,000 पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. दरमहा ₹1,500 उत्पन्न असणाऱ्यांना 100% तर ₹1,500 ते ₹2,000 उत्पन्न असणाऱ्यांना 50% अर्थसहाय्य दिले जाते. प्रवासी भाड्यात सवलत. पूर्णतः अंध, कमी दृष्टी, कुष्ठरोग, कर्णबधिर, मतिमंद, मनोविकृत, अस्थिव्यंग अपंग व्यक्तींना दिलेल्या पत्राच्या आधारे ST प्रवासात भाड्यात 75% सवलत मिळते. तर त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीस 50% प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. अंध, अस्थिव्यंग, मतिमंद अपंग व्यक्ती तसेच त्यांच्यासोबतच्या व्यक्तीस रेल्वे भाड्यात 75% तर कर्णबधिरांना स्वतःसाठी 75% सवलत मिळते. अंध तसेच 80% पेक्षा अपंगत्व असलेल्या अस्थिव्यंग अपंग व्यक्तीस देशांतर्गत विमान प्रवासासाठी एका बाजूच्या प्रवासात 50% सवलत दिली जाते. अंध तसेच 80% पेक्षा अपंगत्व असलेला अस्थिव्यंग अपंग व्यक्तीस देशांतर्गत विमान प्रवासासाठी एका बाजूच्या प्रवास भाड्यात 50% सवलत दिली जाते. स्वयंसेवी संस्थांमार्फत कृत्रिम अवयव व साधने ही योजना केंद्र शासन पुरस्कृत आहे. या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने, कर्णबधिरांना श्रवणयंत्र, अंध व मनोविकलांगांसाठी आवश्यक साधनांसाठी 6,000 तर कर्णबधिर व बहुविकलांग व्यक्तींसाठी ₹8,000 पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. तसेच प्रवास खर्च व योजना भत्ताही देण्यात येतो. स्वयंसेवी संस्थांना मदत. स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अपंगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा, सेरेब्रल पाल्सी कार्य करणाऱ्या संस्था, केंद्र शासनामार्फत अनुदान दिले जाते. स्वयंसेवी संस्थांना या कार्यासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा हेतू आहे. अपंग पुनर्वसन केंद्र. अपंग व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे ग्रामपंचायत, गट व जिल्हा स्तरावरील पुनर्वसन केंद्रांमार्फत पुनर्वसन केले जाते. ही योजना चंद्रपूर, लातूर, नाशिक जिल्ह्यात राबवली जात आहे. तर ग्रामीण पुनर्वसन योजनेअंतर्गत औरंगाबाद, लातूर, बुलढाणा, वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथे केंद्रे स्थापन करण्यात आहे. या पुनर्वसन केंद्राद्वारे अपंगांना मोफत अथवा अल्प दरात कृत्रिम अवयव व साधने
पुरवली जातात. मुंबई येथे केंद्र शासनाच्या वतीने व्यावसायिक पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात अपंगांचे व्यावसायिक मूल्यमापन करून त्यांच्यासाठी अल्प मुदतीचे स्वयंरोजगाराचे अभ्यासक्रम राबविले जातात. क्षेत्रातील प्रशिक्षण अस्थिव्यंग अपंगांवर सुधारित शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव व साधने बसवण्याचे कार्य केले जाते. कर्णबधिरांसाठी अलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हिअरिंग हँडिकॅप्ड, वांद्रा, मुंबई येथे ही संस्था कार्यरत आहे. वसतिगृह राखीव जागा. समाज कल्याण विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहात 3% जागा अपंगांसाठी राखीव ठेवल्या जातात. तसेच समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात प्रवेशासाठी अपंगांना प्राधान्य दिले जाते. तसेच 5% जागा राखीव ठेवल्या जातात. शालेय शिक्षण विभागाच्या शैक्षणिक संस्थांमधील वसतिगृहात 3%, तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आधिपत्याखाली असलेल्या वसतिगृहात मंजूर प्रवेश क्षमतेच्या 3% जागा राखीव ठेवल्या जातात. माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांसाठी सवलत. दृष्टिहीन, कर्णबधिर, अध्ययन अक्षम असलेल्या विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांसाठी वाचक लेखनिक देणे. 30 मिनिटं जादा वेळ. घराजवळ परीक्षा केंद्र. लेखी परीक्षेत आलेख, नकाशे, आकृती काढण्यात शिथिलता. गणित शास्त्र अभ्यासक्रमाऐवजी हस्तकलेसारखे दुय्यम विषय. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त सवलतीचे 20 गुण दिले जातात. रोजगार व स्वयंरोजगार. शासकीय व शासन अधिपत्याखालील कार्यालयात वर्ग 1 ते 4च्या सरळ सेवा भरतीसाठी अंध, अल्पदृष्टी 1%, कर्णबधिर 1%, अस्थिव्यंग, मंदमती 1% असे 3% आरक्षण आहे. तसेच वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे. तसेच क व ड गटासाठी पदोन्नतीसाठी 3% आरक्षण आहे. अस्थिव्यंग अपंगांना टंकलेखनातून सूट देण्यात आली आहे. तसेच अपंग व्यक्तींसाठी मुंबई येथे विशेष सेवा योजन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याच्या जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यालयात अपंगांचे विशेष रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तेथे अपंगांना नाव नोंदणी केली जाते. अपंगांच्या उन्नतीसाठी विशेष सवलती. नागरी व ग्रामीण योजना विकास योजनेतील 3% निधी अपंगांसाठी राखीव. अंध अपंगांना निवासासाठी वाणिज्य औद्योगिक प्रयोजनासाठी 200 चौरस फूट जागा बिनालिलाव प्रचलित बाजारभावाप्रमाणे येणाऱ्या मूल्यांकनानुसार कब्जा हक्काने देण्याची योजना आहे. स्वयंरोजगारासाठी स्वस्त धान्य दुकान देताना अपंगांना प्राधान्य देण्याच्या सूचना आहेत. तसेच सरिता केंद्राचे वाटप करताना अपंगांना 10% आरक्षण आहे. म्हाडातर्फे घरे व गाळे यांच्या वाटपात 2% आरक्षण आहे. शासकीय सेवेत असलेल्या अपंगांना शासकीय निवासस्थान वाटपात प्राधान्य दिले जाते. अपंग व मंद बुद्धीच्या मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या शैक्षणिक संस्थांना MIDCच्या भूखंडाचे नाममात्र दरात वाटप करण्याची योजना आहे. अपंग व्यक्तीने अपंगत्वानुसार वाहनात सोयीस्कर बदल केल्यास अशा वाहनांना मोटार करातून सवलत दिली जाते. आवश्यक उपकरणे वाहन परदेशातून आयात करताना त्यावरील आयात शुल्क माफ करण्यात आले आहे. मतिमंद पाल्याच्या आई-वडिलांना व्यवसाय करात सूट मिळणे तसेच 1 अथवा दोन्ही
हातांनी किंवा पायांमध्ये पूर्णतः अपंगत्व, सपास्टिक पूर्णतः मुकबधीर व कर्णबधीर, अंध अपंग व्यक्तींनाही व्यवसाय करातून सूट देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वाहतूक उपक्रमात एस टीमध्ये अपंगांसाठी राखीव आसने ठेवण्यात येतात.